शेवगा किंवा मोरिंगा किंवा ड्रमस्टिक पराठा आपण याला म्हणू शकतो. खूप छान टेस्टी, हेल्दी, पौष्टिक अशी ही डिश आहे. इम्युनिटी वाढते, न्यूट्रिशन्स बेनिफिट्स मिळतात आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हार्ट रिलेटेड डिसीजला सुद्धा कंट्रोल करते, बीपीला कंट्रोल करते असा हा पौष्टिक पराठा. शेवग्याचे पराठे. कोणी शेवगा म्हणतात, कोणी मोरिंगा म्हणतात, कोणी ड्रमस्टिक म्हणतात. नावं जरी वेगवेगळी असली तरी पण हे अशा प्रकारचे असतात. ह्याचे मी तुम्हाला पराठे बनवून दाखवते आहे. ॲक्च्युली शेवग्याच्या पानापासूनच पराठे बनवतात, पण पानं बाजारामध्ये विकत मिळत नाही. तर आपण हे शेंगापासून पराठे कसे बनवतात हे मी दाखवणार आहे. हे शेंगा अशा मी तोडून घेतल्या आहे. अशा जाडसर शेंगा घ्यायच्या, म्हणजे याच्या आतमध्ये मगज चांगला निघतो. या शेंगा स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2 शिट्या लावून घ्यायच्या आहे. 2 शिट्यामध्ये हे शिजतात. मिक्सिंग बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप कणिक घालून घेत आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालणार आहे. पाव चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो कांदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि हे अद्रक आहे, किसून घेतलेलं आहे. आणि 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या शेवग्याच्या शेंगा छान शिजून झालेल्या आहेत. आपण ह्याच्यातलं पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. नंतर एक प्लेट घेऊन ही शेंग घ्यायची आहे आणि ह्याच्यामधला आतला गर चमच्याने असा काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळेच मी जास्त जाड शेंगा घ्यायला सांगितलं, असं गर भरपूर निघतो. असं आपण सर्व गर काढून घ्यायचा आहे शेंगामधला. आणि ह्या शेंगा खूप पौष्टिक असतात, म्हणजे पूर्ण झाडाचं पौष्टिक असते. याच्या पानं, फुलं, फळ, मूळ याच्या सर्वासाठी याचा उपयोग होतो. आणि इम्युनिटी बूस्टर वाढण्यासाठी पण ह्याची मदत होते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि हार्ट रिलेटेड डिसीजला कंट्रोल करते, बीपीला सुद्धा कंट्रोल करते. त्याच्यामुळे हे शेंगा किंवा याची पानं, फुलं, फळं, फुलाची पण भाजी साऊथला करतात. सर्वांचं आपण आठवड्यातून 1 दिवस तरी हे खाल्लं पाहिजे. खूप छान टेस्टी तर लागतेच, पण हेल्दी सुद्धा असं आहे हे. आणि ह्याचे पानं म्हणजे तुम्ही वाळवून सुद्धा ठेवू शकता, वर्षभर ते कामी येतात. वाळवून किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा त्याचे पानं वाळवून त्याची पूड करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. पण पानं याचे सहसा बाजारात मिळत नाही, पण ज्यांच्याकडे झाड असेल ते लोक हे वापरू शकतात. आता याला आपण थोडंसं मॅश करून घेऊ, कारण जाड असल्यामुळे याच्यामध्ये बी आहे. बी पण चांगलं शिजलेलं आहे तर मॅश होऊन जातं. आता हे जे आपण पीठ मिक्स केलं होतं त्या पिठामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आहे.
शेवग्याचे पानाला अशी विशेष चव नसते, पण त्या तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा आपण फोडणीच्या वरणामध्ये असं टाकून जर खाल्लं तर खूप पौष्टिक तर होतेच, पण भाजीला विशेष चव नसल्यामुळे कशामध्येही मिक्स करू शकता आणि खूपच पौष्टिक आहे. न्यूट्रिशन बेनिफिट्स मिळतात. डेली जरी ह्याचा वापर केला तरी चालते, इम्युनिटी वाढते. आणि आता आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि हेच पाणी मी वापरणार आहे. घट्ट पीठ भिजवायचं आहे. आता हे पीठ छान चुरून झालेलं आहे. तर याच्यामध्ये 1 चमचा तेल घेऊन सर्व बाजूने आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि याला 15 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवायचं आहे. आता पीठ छान मुरलेलं आहे. आता ह्या पिठाचे आपण गोळे तोडून घेऊ. असे सर्व गोळे तोडून घ्यायचे आहे. आता पोळपाट घेतला आहे, त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेत आहे आणि हा एक गोळा घेऊन हे आपण लाटून घ्यायचं आहे. तुम्ही चौकोनी, गोल किंवा त्रिकोणी असे कसेही पराठे बनवू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी हे तेल लावत आहे, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. याच्यावर थोडंसं पीठ घालायचं, नंतर याला फोल्ड करायचं, परत तेल लावायचं, परत पीठ टाकून फोल्ड करून घ्यायचं आहे. मी गोलच लाटणार आहे. म्हणजे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, पातळ नाही लाटायचं आहे. अशी इतपत जाड ठेवला आहे मी. तर तावा ठेवलेला आहे. तावा आता गरम झालेला आहे. तर हा पराठा आपण ताव्यावर घालून घेऊ. हा पराठा आता आपण पलटून घ्यायचा आहे आणि या साईडनी तेल लावून घ्यायचं आहे. परत हा पलटून दुसऱ्या साईडने पण तेल लावून घ्यायचं. हा आपण पलटून घेऊ. मस्त असा खरपूस भाजलेला आहे. असाच आपण दुसरा पराठा भाजून घ्यायचा आहे. इम्युनिटी बूस्टरवाला हा पराठा, मोरिंगा, शेवगा किंवा ड्रमस्टिक पराठा आपण याला म्हणू शकतो. असा टेस्टी, हेल्दी असा हा पराठा आहे. मी टोमॅटोच्या लोणचं आणि दहीसोबत सर्व केलेला आहे. टोमॅटोच्या लोणच्याची रेसिपी तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकाल. असा हा हेल्दी, टेस्टी असा हा पराठा आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. टेक केअर, बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.